सांगतो सर. खरं म्हणजे मराठीचा प्रश्न इतका स्वच्छ, शुद्ध आणि स्पष्ट आहे की आंदोलन करायची गरज नाही. हे विनाकारण आम्हाला सरकारनं आंदोलन करायला भाग पाडलेलं आहे. त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते जर पूर्ण केलं असतं तर हे काहीच करावं लागलं नसतं. गेले 2 वर्ष आम्ही आता आंदोलन करतो आहोत आणि करूया असं ते सांगत आहे. पण आता हा अंतिम क्षण आलेला आहे. या विधानसभेमध्ये ह्यांनी सरकारनं हे विधेयक आणलंच पाहिजे मराठी राजभाषेचं, अशी आमची ठाम मागणी आहे. कारण याच्यानंतर आणखी अधिवेशन विधानसभेचं होईल की नाही माहीत नाही. कदाचित हे शेवटचं अधिवेशन असेल निवडणुकीपूर्वीचं, आणि म्हणून त्यांनी केली पाहिजे. आणि जर केलं नाही तर या आंदोलनाला वेगवेगळे फाटे फुटतील. आम्हाला निवडणुकीचा सुद्धा पर्याय स्वीकारावा लागेल आणि सरकारविरोधात विनाकारण आम्हाला लढावं लागेल. हे करावं लागू नये म्हणून आमची सरकारकडे प्रार्थना आहे की त्यांनी हे करावं. सरकारने मराठी राजभाषा करावी ही आमची मागणी. आणि इथं कोकणीला राजभाषा केलेली आहे ऑलरेडी. कोकणीला करू द्या ना, आमचं त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही आहे. कोकणीला असू द्या, पण मराठी राजभाषा झाली पाहिजे. कारण मराठी इथं रुजलेली आहे गोव्यात पोर्तुगीजच्या काळाच्या अगोदरपासून, त्याच्यानंतर पोर्तुगीज काळातसुद्धा आणि आतासुद्धा. वर्तमानपत्र किती आहेत बघा तुम्ही मराठीमध्ये. जवळजवळ 11 गोव्यात वर्तमानपत्र आहेत. एक कोकणी वर्तमानपत्र होतं सोनापर्यंत, ते पण बंद झालं. का बंद झालं? कारण जनाधार नाही त्यांना. कोकणीला वास्तविक जनतेचा आधार नाही. एवढं असूनही कोकणी राजभाषा केली गेली. कोणत्या परिस्थितीत केली गेली आपल्याला माहीत आहे. राजकीय दावामुळे इथं कोकणी केलेली गेलेली आहे. त्या अधिवेशनात मराठीचं बिल आणावं त्याने, अशी आमची विनंती आहे. नाही